नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. एक अतिशय मोठी बातमी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. शहांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान अमित शहा हे शुक्रवारी रात्रीच पुण्यात दाखल झालेले आहेत. टिळक स्मारक न्यासाच्या वतीनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार घोषित करण्यात आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्त्वाचे नेतेही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. पुण्यामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतलं. अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख असं ताब्यात घेतलेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं नाव आहे. तर या पदाधिकाऱ्यांना डेक्कन पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे. शहांच्या दौऱ्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुण्यामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलं असल्याचं पाहायला मिळतंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एक नवीन व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्यांना शिवीगाळ केली गेल्याचा उल्लेख या व्हिडिओमध्ये त्यांनी केलाय. कोणत्याही समाजाला शोभणार नाही अशा शब्दांचा वापर करत मला शिव्या दिल्या गेल्या, माझ्या आईला शिव्या दिल्या गेल्या असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. या भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम आहे, मला त्यांना माफ करायचंय असं मोदींनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. आपण देशासाठी सोबत पुढे जाऊ, काही नवीन शिकूया, चुकांमधून शिकूया, आपल्या स्वप्नांना घेऊन पुढे जाऊया. देश खूप पुढे जातोय, पुढे जाणार आहे, तुम्ही देखील पुढे जावं हेच माझं स्वप्न आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. हाय फ्रेंड्स, आज तो मन करता है बस आपसे ही बातें करूं. जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है. कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली. किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया. मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई. न जाने कितना भद्दा स्वरूप था. लेकिन मैं आज बात करना चाहता हूं कि बचपन में गलतियां होती हैं और बचपन में गलतियों से सुधरने का अवसर भी होता है और यही तो बचपना है. और इसलिए तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा नवा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. भरकटलेल्यांना मार्ग दाखवणं आपलं काम असल्याचं म्हटलंय. मला मुलांना माफ करायचं असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे.